आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. विमानतळ पोलिसांनी सराईत गुन्हेगाराकडून चोरी केलेल्या 2 दुचाकी जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 5 मे 2025 रोजी विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील कर्मचारी योगेश थोपटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लोहगाव येथून एका इसमाने दुचाकी वाहन चोरी केलेली असून सदर इसम हा सध्या चोरलेल्या दुचाकीसह आरके चौकासमोरील मोकळ्या मैदानात थांबलेला आहे. सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना कळविली. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्टाफच्या मदतीने विमानतळ तपास पथकाने सापळा रचून चोरीची दुचाकी व त्यावरील इसम नामे मुनान सत्तार अन्सारी वय 34 वर्षे राहणार जे इंग्लिश मीडियम शाळेशेजारी कलवड वस्ती लोहगाव पुणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या ॲक्टिवा दुचाकीबाबत विमानतळ पोलीस स्टेशन येथे अभिलेखाची माहिती घेतली असता विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 202/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. नमूद आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडे एक बुलेट मिळून आली असून सदर बुलेटबाबत अधिक माहिती घेतली असता ती काळाचौकी पोलीस ठाणे मुंबई येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे सदर आरोपीकडून 2 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून एकूण 1,80,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वये विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आव्हारी, हरिप्रसाद पुण्य, लालू कर्हे, गिरीश नाणेकर, रुपेश तोडेकर यांच्या पथकाने केली आहे.